तो अधिकारी म्हणाला, प्रभूजी फक्त तुम्ही शब्द बोला, माझा चाकर बरा होईल. हालेलुया. येशूच्या शब्दांमध्ये सामर्थ्य आहे, तर येशूचे निवडलेल्या लोकांवर पण देवाने तेवढाच अधिकार दिलेला आहे. तुम्ही शब्द बोलाल, परिस्थिती बदलणार आहे. हालेलुया, हालेलुया. शेजारच्याला सांगा, मी शब्द बोलणार आहे आणि परिस्थिती बदलणार आहे. हालेलुया, हालेलुया. कारण जसा बाप तशी लेकरं पण असतात. हालेलुया, हालेलुया. आज सकाळी आपण वचनातून बघणार आहे आणि माझा विश्वास आहे प्रभू अनेकांशी बोलणार आहे. अनेकांशी काय, सगळ्यांशीच बोलणार आहे. कारण त्याचं वचन सत्य आहे आणि वचन सांगतं, तो वचन पाठवतो आणि आज आम्हाला बरं करणार आहे. आमेन, हालेलुया. 2 गोष्टी मला खूप आवडतात बायबलमधले, जे माझे फेवरेट आहे. वृद्धापकाळात पण रसभरीत आणि टवटवीत असणारे. आणि दुसरं, परमेश्वर वचन पाठवतो आणि बरं करतो. कोण तुमच्याकडे येऊ अथवा ना येऊ, वचन आलं तुम्ही बरे झालेले आहात. हालेलुया. कुठल्याही परिस्थितीमध्ये असा कोण येऊ ना येऊ, बचत गट येऊ, बँकवाले येऊ, मिनी फायनान्सवाले येऊ, काका कोणी येऊ अथवा ना येऊ, जर तुमच्याकडं वचन आलं तर तुमचा बचाव नक्की होणार आहे. हालेलुया. म्हणून मी नेहमी म्हणते, आज पण बोलेल की परमेश्वर वचन पाठवतो आणि आम्हाला बरं करतो. परमेश्वर आज वचन पाठवत आहे आणि आमचा नाशापासून बचाव करणार आहे. आमेन. मी तयार आहे, मी खूप एक्सायटेड आहे. कारण या वचनाने परमेश्वराने मला सांत्वन दिलं होतं. परमेश्वर किती पण कठीण झालेलं हृदय असू दे प्रियांनो, तो बदलणार आहे. का बदलणार आहे माहिती आहे का? शेजारच्याला सांगा, तू खास आहे म्हणून. सांगा सांगा, एकदम प्रेमाने बोला, तुम्ही खास आहे, तुम्ही स्पेशल आहे. पासून तुम्ही पण बोला, सगळे बोला जोराने, तुमच्या कबुलीमध्ये सामर्थ्य आहे. शेजारच्याला सांगा, तुम्ही खास आहे, तुम्ही स्पेशल आहे. म्हणून तुमच्यासाठी म्हणा, फक्त माझ्यासाठी. थोडा हालचाल करा, माझ्यासाठी. परमेश्वर किती पण कठीण अधिकारी असू दे, त्याचं मन बदलणार आहे. आमेन. अशी जल्लोष करणारी मंडळी पाहिजे. हालेलुया. स्वर्ग एक्सायटेड आहे प्रियानो तुम्हाला मला घेऊन. परमेश्वर एक्सायटेड आहे तुम्हाला मला घेऊन. कारण स्वर्गाला माहीत आहे, पृथ्वीला माहीत आहे, परमेश्वराला माहीत आहे, ही माझी निर्मिती आहे आणि मला हिच्यासाठी काहीतरी करायचं आहे. हालेलुया. सर्व केलेलं आहे परमेश्वराने, अजूनही तो आमच्या जीवनामध्ये करत आहे. फक्त मी तयार असलं पाहिजे ते घेण्यासाठी. हालेलुया. शेजारच्याला सांगा, मी तयार आहे, मी तयार आहे. हालेलुया. नीतिसूत्रे याचा 18वा अध्याय आणि वचन 21 आपण अनेक वेळा याच्यातून ऐकलं असेल. मी माझ्या संदेशाच्या अगोदर जाण्याच्या अगोदर थोडं तुम्हाला पार्श्वभूमी देते, मग तुम्हाला कळेल. हां, तयार आहात? हालेलुया. मला आवाज करणारे लोक पाहिजे. हालेलुया. नीतिसूत्रे याचा 18वा अध्याय आणि वचन 21 याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे, जिभेच्या हाती मृत्यू व जीवन आहे. तुमची जी छानवाली जीभ आहे ना, सगळ्यांकडे जीभ आहे. हालेलुया. ते फक्त टेस्ट करण्यासाठी नाही, मीठ चाकण्यासाठी नाही आहे, पण त्याच्यामध्ये इतकं मोठं सामर्थ्य आहे ना, बायबल सांगतो त्याच्याने अख्खं रान पेटू शकतं. म्हणजे तुम्ही लय भारी आहेत, मी खूप भारी आहेत. हां, त्या जिभेमध्ये इतकं सामर्थ्य आहे की त्या जिभेमध्ये, इथं सलमन राजा काय म्हणतो माहिती आहे का, जिभेच्या हातामध्ये देयर इज अ पॉवर. त्याच्यामध्ये इतकं सामर्थ्य आहे. तुमच्या जिभेमध्ये जीवन पण आहे आणि मृत्यू पण आहे. दोन्ही गोष्टी आहेत. एकच गोष्ट असायला पाहिजे की नाही? जर जिभेमध्ये इतकं सामर्थ्य आहे, जर जिभेने जर रान पेटू शकतं, तर परमेश्वर हेच म्हणायला पाहिजे होतं ना, जिभेमध्ये जीवन आहे, त्याचं तू फळ खाशील. पण इथं वचन काय सांगतं माहिती आहे का, जिभेच्या हाती मृत्यू व जीवन आहे आणि तिची आवड धरणारे तिचे फळ भोगतात. ओके, म्हणजे मला तुम्हाला काय सांगायचं आहे, तुमच्या माझ्याकडं सामर्थ्य आहे आणि ते सामर्थ्य आपल्या जिभेमध्ये आहे. जर आपण सायन्सनी बघितलं की जिभेचे अनेक कार्य आहेत, फंक्शन्स आहे. एक तर फक्त आपण चव घेण्यासाठी असं नाही आहे, सेकंड पण आहे ते बोलण्यासाठी. म्हणजे जे तुम्ही बोलता त्याच्याने मृत्यू पण येऊ शकतो, त्याच्याने जीवन पण येऊ शकतं.
जे तुम्ही बोलता, ज्या जिभेच्याद्वारे शब्द तुमच्यामध्ये येतात, त्याच्याद्वारे तुम्ही मृत्यूला पण पाहू शकता, तुम्ही जीवनाला पण पाहू शकता. म्हणून आम्ही सारखं म्हणत असतो, निगेटिव्ह बोलू नका, चुकीचं बोलू नका, सारखं त्याच गोष्टी बोलू नका. का माहिती आहे का? वचन काय सांगतं, मी नाही सांगत, जिभेमध्ये सामर्थ्य आहे. आणि जे तुम्ही बोलता ते वातावरणामध्ये जातं, आणि वातावरण जे आम्हाला दिसत नाही, जे अनसीन आहे, त्याच्यामध्ये ते वर्ड्स मोकळे होतात, ते शब्द मोकळे होतात. आणि जे मोकळे झालेले आहे त्याचा, जे शब्द बोललेले, त्याचा परिणाम म्हणून आम्ही जे बघतो, एकतर आम्हाला जीवन दिसतं किंवा आम्हाला मृत्यू दिसतं. आमेन, आमेन, हालेलुया. जिभेमध्ये सामर्थ्य आहे मृत्यू आणि जीवनाचा. आणि परमेश्वर काय म्हणतो, जर शब्दांचा तू नीट उपयोग केला तर तू त्याचं चांगलं फळ खाशील. वाईट बोलशील तर वाईट फळ खाशील. हे तर सगळ्यात सांगितलेले, पण आपला परमेश्वर त्याहून अधिक आम्हाला काहीतरी सांगणार आहे. हालेलुया. आपला परमेश्वर इतका चांगला आहे प्रियानो. ज्यावेळेस त्याने उत्पत्ती निर्माण केली, वचन सांगतं त्याने शब्दांद्वारे, म्हणा शब्दांद्वारे त्याने सर्व काही निर्माण केलं. आणि प्रभू म्हणतो, जो माझ्यावर विश्वास ठेवतो, जे मी केलेले त्याच्याहूनही तुम्ही जास्त काम कराल. हालेलुया, हालेलुया. इथं बसलेले प्रत्येक जण जितके येशूने चमत्कार केले ना, त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही चमत्कार करू शकता. इकडच्या लोकांचा विश्वास नाही, इकडचाच आहे, फक्त मधले लोक. मी तुमच्यावर खूप खुश आहे. अजून एकदा बोलते, येशू म्हणाला, जे माझ्यावर विश्वास ठेवतात, जेवढे मी चमत्कार केले त्याहूनही जास्त तुम्ही चमत्कार कराल. आता सगळे आमेन म्हणा. आमेन, हालेलुया. आज अनेक चमत्कार का थांबले माहिती आहे का? तुम्ही बोलतच नाही हो. परमेश्वराने आकाश पृथ्वीला निर्माण केली आणि परमेश्वर शब्द बोलत गेला. म्हणा, शब्द बोलत गेला आणि जे नव्हतं ते घडायला लागलं. हालेलुया. जिथं काय नव्हतं तिथं तयार व्हायला लागलं. एकदम जमीन होती, पण येशू म्हटला, परमेश्वर बोलला, इथं झाडे हो, तिथून झाडे निर्माण झाली. आमेन म्हणा. हालेलुया. समुद्र होतं, सगळ्यांना आवडणारे मासे तयार झाले. हालेलुया. मला परवा आम्ही व्हिजिटला गेलो होतो बेगमपूरमध्ये. एकनाथ ब्रदर आहेत का? आपल्या चर्चमध्ये सगळे प्रोफेशनचे लोक होते. आणि एका बहिणीला वाटलं की सगळे प्रोफेशनचे लोक आहे, पण आपल्याकडं कोणतरी एक फिशरमॅन पाहिजे, मासे धरणारा पाहिजे. कारण आपण वाचतो ना, पेत्र मासे धरणार होता. आणि ते भैया जेव्हा म्हटले, सिस्टर आमचा मासे धरण्याचा बिझनेस आहे, आम्हाला खूप आनंद. आणि परवा आम्ही गेलो बेगमपूरला व्हिजिटला, आणि ज्या दिवशी आम्ही येणार, आमच्या अगोदर मासे एक्सायटेड. आणि तिथं सगळे त्यांनी टोपले लावले. ब्रदर, मी खोटं बोलत असेल तर तुम्ही मला रोका. पहिल्या टोपल्यामध्ये ते म्हणाले, मी कधीच विश्वास नाही ठेवला, त्या दिवशी एका टोपल्यामध्ये 25 किलो मासे आले. तुम्ही येणार म्हणून सिस्टर अजून आम्ही दुसरं पण उघडलो नाही, आणले. मस्त भारी माशाचं कालवण खाल्लो आम्ही, देवाला धन्यवाद दिलो. हालेलुया. समुद्रात काय नव्हतं, प्रभू बोलला मासे हो, सगळे मासे तयार झाले. हालेलुया. आणि अनेक गोष्टी परमेश्वराला जे हवे होते, म्हणा जे हवे होते, ते सर्व परमेश्वराला वाटलं हे असायला पाहिजे, हे चांगलं असायला पाहिजे. मला असं वाटतं इथं तारे असायला पाहिजे, मला इथं वाटतं की चंद्रमा असायला पाहिजे. परमेश्वर ते बोलत गेला आणि जिथं नव्हतं तिथं उत्पन्न व्हायला लागलं. हालेलुया, हालेलुया. मग वेळ आली, परमेश्वर म्हणाला, माझ्या प्रतिरूपाचं कोणीतरी बनवायला पाहिजे. म्हणून तुमच्या माझ्यासारख्या आदमाला बनवलं. आणि आदमाला बनवलं. किती चांगला परमेश्वर आहे ना, सगळं देण्यासाठी आम्हाला बनवलेलं आहे. हालेलुया. म्हणून कधीच म्हणू नका माझ्याकडं काहीच नाही आहे, माझ्याकडं पैसे नाही, हे तर बोलूच नका. सगळं देवाने केलं आणि आदमाला चावे दिल्या. म्हटलं, आदम आहे तर सगळं तुझं आहे, तुला मी अधिकार दिलेला आहे. म्हणा, अधिकार दिलेला आहे, अधिकार दिलेले. हे सगळं तुला आहे, हे सगळं तू घ्यायचंय, तुला प्रभुत्व चालवायचं आहे, तुला अधिकार चालवायचा आहे. आणि त्याच्यानंतर एकटं न राहता परमेश्वराने एक चांगली पत्नी त्याला दिली आणि म्हणाले, हे सगळं तुमचं आहे. परमेश्वराने त्यांना आशीर्वाद दिला.
आशीर्वाद देता देता एक समय असा आला की परमेश्वराने ज्या भूमीला आशीर्वाद दिला होता की सुंदर झाडे त्याच्यामधून येऊ दे, सुंदर वनस्पती त्याच्यामधून येऊ दे, आणि वचन आम्हाला अध्याय 3 मध्ये कळतं की तोच परमेश्वर आता त्या भूमीला शाप देतोय. आता तू झाडे नाही उगवणार, आता तुला त्यातून काटे व कुसळे त्या भूमीतून येणार. आणि वचन स्पष्ट सांगतं परमेश्वराने श्राप दिला. जो परमेश्वर आशीर्वाद दिला तोच परमेश्वर आता श्राप देते. चांगलं नाही वाटत देवाला असं पाहण्यासाठी, पण कारणीभूत आम्ही आहोत. आता तो माझा विषय नाही म्हणून मी तिकडे जात नाही. एकच सांगते, जर देवाने सांगितलं त्याच्यामध्ये राहिलं तर आम्हाला आशीर्वाद मिळणार. हालेलुया. आज मला सांगितलं सगळं तुझे, जोपर्यंत त्याने सैतानाचं ऐकलं नाही, सर्पाचं ऐकलं नाही, तोपर्यंत त्याला आशीर्वाद मिळाला. पण ज्या वेळेस त्याने देवाने सांगितलेल्या गोष्टी केल्या नाहीत, आज्ञाभंग केला, त्या समयी परमेश्वराने त्या आशीर्वादामधून त्यांना श्राप दिला. म्हणून एकच आहे, शक्यतो 100% देवाच्या आज्ञा पाळण्याचा प्रयत्न करा करा करा. तीच एक गुरुकिल्ली आहे. कोणाला मस्का पॉलिश मारायची गरज नाही, कोणाला जाऊन माझं फाईल घ्या, मला जाऊन तिथं जास्त मन्नत करायची गरज नाही. तुम्ही आज्ञा पाळा, परमेश्वर तुम्हाला आशीर्वादामधून आशीर्वादामध्ये घेऊन जाईल. कोणीतरी जोराने आमेन म्हणा. पण ज्या वेळेस आज्ञा मोडली त्यावेळेस समजा आम्ही आशीर्वादामध्ये नव्हे, मला श्राप शब्द उच्चारायचं नाही आहे, आम्ही दुसऱ्या गोष्टींमध्ये जातो जिथं आम्हाला खूप कष्ट करावे लागतात. कष्ट केल्यावर पण काट्याने कुसळेच. खूप कष्ट करावं लागतं, घाम करावं लागतं. अनेक जण कंप्लेंट करतात, आम्ही एवढं काम करतो तरीच आम्हाला पुरतच नाही. का पुरत नाही बाबा? पुरायला पाहिजे ना. परमेश्वराने पुरून उरेल इतका आशीर्वाद दिले. मग तुमचा पगार 1000 असू दे, 800 रुपये असू दे, त्याच्याकडे बघू नका, देवाकडे बघा. विश्वासाने म्हणा की प्रभू मी तुझ्या आज्ञा पाळते, ते तुम्हाला पुरून उरणार आहे. हालेलुया हालेलुया. आम्ही हे केलेलं आहे म्हणून आम्ही आज विश्वासाने तुम्हाला सांगू शकतो, आज्ञा पाला, आज्ञाचं पालन करा, परमेश्वर तुम्हाला आशीर्वादामध्ये ठेवेल. पण ज्या समय तुम्ही देवाचं ऐकणार नाही, देवाच्या विरुद्ध तुम्ही करणार, टॉनिक पिऊ नका म्हटलं तरी प्यायचं, हे करू नका म्हटलं तरी करायचं, शिवीगाळी करू नका म्हटलं तरी करायचं. इथं तुम्ही बसलात, खूप छान आराधना केली म्हणजे देव सगळं विसरून जाणार आहे का? अजिबात नाही. विसरेल पण तो चांगला आहे, पण सारखं सारखं करू नका प्रियांनो. आज अनेक वेळा आशीर्वादामध्ये आम्ही जाण्यासाठी आम्हीच अडखळण बनतो. मग बिचाऱ्या शैतानाला आम्ही धोका देत बसतो की तूच केलं, ते बी टेन्शन घेत असेल, मी कायच केलो नाही, तूच केलं, जाऊ दे तिकडं, नको जायला. हालेलुया. देवाने श्राप दिला. श्राप म्हणजे काय? आता लिमिटेशन्स आलेले आहेत. पहिलं सगळं भरपुरी होती, पण आता लिमिटेशन्स आलेले आहेत. आता त्यांना एक्सेस करता येत नाही सगळ्या गोष्टींमध्ये. देव म्हटलं आता इथं तुम्हाला एक सीमा राखण्यात आलेली आहे, आता तुम्हाला इथून पुढे जाता येणार नाही, आता तुला जायचंय, तुला कष्ट करायचे आहेत. आणि अशा प्रकारे श्राप इंट्रोड्यूस झाला. आणि पुढे जर आम्ही बघत गेलो की देवाचे लोक, तुम्ही आणि मी, देवाची इच्छा होती की देवाने जे सांगितलं ते ऐकावं. काही समयासाठी ऐकले, काही समयासाठी ऐकले नाही. आणि इतकं देवाला वीट आणला. देव म्हटलं यांना खलासच करून टाकतो. पण तरी देव चांगला होता, कनवाळ होता, प्रेमळ होता. नाही मी वाचवतो. नोहाद्वारे परत एक संधी दिली, परत एक नवीन जनरेशन आलं. ते जनरेशन वाढत गेलं. मग अब्राहम आला, मग मोशे आला. मोशेचा जन्म पण एका पर्पजसाठी झाला. का माहिती आहे का? लोक गुलामगिरीमध्ये होते. मला बिलकुल आवडत नाही देवाचे लोक बंधनात असलेले. हालेलुया हालेलुया. मी सगळ्या गोष्टींसाठी प्रार्थना करते प्रियानो. कधी पण मला प्रेयर रिक्वेस्ट होऊ दे, मी लगेच प्रार्थना करते. पण एका गोष्टीसाठी मी प्रार्थना करत नाही, ती तुम्हाला शेवटी सांगते. मला आवडत नाही, मी खूप हट्टी आहे याबाबत. देवाने मोशेला निवडलं आणि मोशेला म्हणाला की माझे लोक अनेक वर्षापासून, मोर दॅन 400 वर्षापासून हे लोक गुलामगिरीमध्ये, माझे लोक स्वतंत्रतेमध्ये असावं, माझे लोक बंधनमुक्त असावं, आझादीमध्ये असावं. हालेलुया.
हालेलुया. अशा परिस्थितीमध्ये असावं, पण त्या आता बंधनामध्ये देवाने मोशेला पाठवलं आणि आम्हाला वचन काय सांगतो, मोशेद्वारे परमेश्वराने त्याच्या सगळ्या लोकांना 6.5 लाखपेक्षा जास्त लोकांना त्याने फारोच्या गुलामगिरीतून काढले. हालेलुया. म्हणजे आपले पूर्वज बघा 6.5 लाख होते जे बंधनात होते आणि परमेश्वराने एका मोशेद्वारे काढले. आता एकाच ठिकाणी आम्ही अनेक दिवस राहिले की तिकडचं अंगवळणी पडते ना. रानात निघाले, 11 दिवसाचा प्रवास, पण वचन सांगतं 40 वर्ष रानात फिरले. 11 दिवसाचा. अगदी आमचे आशीर्वाद जवळ असतात प्रियांनो, अगदी जवळ असतात, पण अनेक वेळा विलंब लागतो. का माहिती आहे का? त्या जर्नीमध्ये तुम्ही आणि मी ज्यांच्यावर एवढं देव प्रेम करतो, ज्यांच्यासाठी फारोला देवाने हरवलं, कोणीतरी आमेन म्हणा. ज्यांच्यासाठी देवाने स्वर्गातून मान्ना पाडला, हालेलुया. ज्यांच्यासाठी देवाने खडकातून पाणी काढलं, आमेन, हालेलुया. बुधवारी मी सुनील नगरमध्ये सांगितलं, तुम्ही आणि मी विश्वासणारे ना, पाणी नाही आलं की जाऊन दगडावर मारा बरं. निघायला पाहिजे की नाही पाणी, हो की नाही? कोण पण तयार नाही झालं, पण त्यावेळेस देवाने तुमच्या माझ्यासाठी खडकातून पाणी काढलं. आम्हाला मटण खायचंय, मटण खायचंय, मटण खायचंय, इतकं मटण पाठवलं, खाऊन खाऊन काय बस झालं आम्हाला मटण. मग भाजी करायला लागले. तशाही परिस्थितीमध्ये देव त्यांच्यावर इतकं प्रेम करत होता, देव तुमच्या माझ्यावर इतकं प्रेम करत होता. देवाने कुरकुर केले तरी माझे लोक आहे म्हणून देव त्यांना घेऊन गेला. एकदा मी छान नाटक प्रेझेंट करणार आहे, कसं देवाने आम्हाला ओरडत ओरडत घेऊन गेलेले कनान देशामध्ये. 1-2 प्रकारचे लोक असतात, एक असे एकदम थाटात, आणि एक इतकं रडत 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 येत असते ना, तसं रडके आपण येत बघा. सगळं दिलं तर नाही हो सिस्टर, काय मजाच नाही बघा जीवनात, काय होतच नाही. अहो सगळं दिले देवाने, आमेन, हालेलुया, हालेलुया. मागचे लोक, हालेलुया. आणि देव त्यांना तसं घेऊन जाते. बेचारा इतका देव चांगला ना, इतकं कनवाळून सगळं दिलं, मटण दिलं, चिकन दिलं, पाणी दिलं, म्हणजे काय त्यांचे कपडे फाटू दिले नाही, सगळं झालं. मोशेला म्हणाला, मोशे तर तुला कनान देशात जायचं आहे, तिथं तुम्ही आणि मी राहावं अशी देवाची इच्छा आहे, तिथं तुम्ही आणि मी राहावं अशी देवाची इच्छा आहे. म्हणून तो म्हणतो की तिकडं तुम्हाला जायचं आहे, कनान देशामध्ये जायचं आहे. पण कनान देशामध्ये ऑलरेडी शत्रू होते, तिथं अगोदर लोक राहत होते. पण देव म्हटला आता माझे लोक येणार आहेत, म्हणून मोशेला म्हटला तुला जाऊन कनानाचा ताबा घ्यायचा आहे, कनान एक देश आहे त्याचा ताबा घ्यायचा आहे. मोशे रेडी झाला, पण मोशे बेचारा होता. सगळ्या लोकांचं ऐकून किटकिट ऐकून ना, बेचारा एकदा नाही 2दा मारली. तुमच्यासाठी मोशे जाऊ शकला नाही, माझ्यासाठी किती मी चिरडीला आणले ना मोशेला. काय मोशे असं मंडळीमध्ये सारखं कोण काय 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 करणार असेल ना, सावध राहा. दिल की बात तुमच्यापर्यंत पोचली. तो बिचारा सगळ्यांना घेऊन निघतोय, पण तुमच्या माझ्यासाठी इतकं त्याला चिरडीला आणलं ना. एकदा देव मार म्हटलं, 2दा मारला, आणि बिचारा देवाने त्याला शिक्षा दिली की तू जाणार नाही. ठीक आहे म्हटला, पण त्याने लोकांना लीड करायचं सोडलं नाही. मग मोशेच्या 2 बहिणी होत्या, एक बहीण होती आणि भैया होता, मिरियाम आणि आरोन. आता गणनाचा अध्याय सुरू झालेला आहे. आता त्यांना कनान देशामध्ये एंट्री करायची आहे. पण मोशे आपल्या लीडर्सला पाठवतो, 12 सगळ्या गोत्रातून घेतो आणि म्हणतो जा, हा देश आपल्याला घ्यायचा आहे, आणि जाऊन तिकडनं सगळं शोधून या म्हणते, काय काय कसे लोक आहेत, काय काय बघून या. मी तुम्हाला सांगू का एक स्पिरिच्युअल नियम, जर तुम्ही जाऊन तुमचे आशीर्वाद नाही घेतलं ना, तिथं येऊन दुसरं कोणीतरी बसणार आहे. एक घर जर खूप दिवस बंद असेल ना, तुम्ही तिथं राहत नसेल तर सगळेजण येऊन राहणार आहेत. सगळे शेजार पाजारचे नाही, जे दिसणारे नाहीत ते येऊन राहणार आहेत. जा म्हटलं की पटकन उठायचं आणि जायचं. हालेलुया. उठ, खा म्हटलं तर खायचं, दे म्हटलं तर पट करून द्यायचं. जोराने आमेन म्हणा. मग माझा महिना कसं जाईल, मला पुरेल का, असलं विचार करायचा नाही.
आलं मनात पट करून. आता इथं कनान देश घ्यायला सांगितलेलं आहे, लगेचच जायचं घ्यायचं. पण तिथं ऑलरेडी राजे आहेत, मग इकडेच भांडण चालले आपल्याच पार्टीमध्ये. तिकडे दोष काय द्यायचं नाही शत्रूला. इकडं 12 लोक आले, टीम लीडर लोक आलेत. लीडर लोक ऐका, तुम्ही सगळे लीडर आहात. खूप प्रामाणिक होते, म्हणा प्रामाणिक होते. मोशे म्हटला जाऊन जे बघतं जे दिसतं ते बघा आणि मला रिपोर्टिंग करा. 12च्या 12 गेले आणि इतके प्रामाणिक होते, विश्वास होते. सगळं बघितलं, आलं आणि खरं खरं रिपोर्ट दिला. 6 म्हणाले लई भारी आहे, म्हणा लई भारी आहे. आणि 6 म्हणाले लई डेंजर आहे. जे डेंजर बोलले ना ते मेले, ते पुढे गेलेच नाही. पण जे म्हणाले चांगलं आहे, आपण राहू शकतो, आपण तिथं खाऊ शकतो, आपण तिथल्या शत्रूला मारून विजयी होऊ शकतो, ते 6 वंशज पुढे गेले. हालेलुया. त्यांनी काय सांगितलं, काय उच्चारलं? बाबा लई डेंजर आहे, तिकडचे लोक लई डेंजर आहेत. देव वाट बघत होता, हे काय बोलतात. आणि त्यांनी तेच बोललं जे नाही बोलायला पाहिजे. परवा मी एका कपलशी डिस्कशन करत होतो, काउन्सिलिंग करत होतो. एक छोटीशी गाठ दिसली. डॉक्टरांकडे जाऊन येतोपर्यंत कुठली गाठ आहे, कशाला आली, कॅन्सरची असेल का, मला अजून दुसरं दुखते का, मला चक्कर आली का, सारखं तिकडं लक्ष, सारखं तिकडं लक्ष. मग ती गाठ मोठी मोठी होते, इतकी मोठी की तुम्हाला झोपेत पण गाठच दिसते. हां, मग डॉक्टरांकडे जाऊन आल्यावर तुम्हाला कळतं ते काहीच नाही, ती चरबीची गाठ आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाने मला बरं केलं, ती गाठ कॅन्सरची नव्हती, आम्ही साक्ष देतो. पण त्याच्या अगोदरचं आम्ही कोण सांगतो का? देव वाट बघत होता, इतकं चमत्कार मी यांच्या समोर केलेला आहे, इतकं चमत्कार मी यांच्या समोर केलेला आहे. आणि आता माझी इच्छा आहे की या लोकांनी उत्तम बोलावं, या लोकांनी चांगलं बोलावं. मी म्हणालो ना हा देश तुम्हाला देणार आहे, गोष्ट संपली. हालेलुया. जर देव म्हणाला मी तुला आरोग्य दिलं, संपला विषय, आरोग्य मिळालेलं आहे. जर देव म्हणाला तुझे विकार मी काढून घेतले, संपलं. मग तो विकार, तो आजार आमच्याकडं नसायलाच पाहिजे. हालेलुया. तरी पण आम्ही रिपोर्ट जपून ठेवतो, तरी ती गोळीची स्ट्रीप आम्ही जपून ठेवतो. परत काय तर झालं तर ते गोळ्या खाणं. पास्टर विटनेसला परवा सगळ्या गोळ्या मी काढून टाकून दिल्या, एक्सपायरी झाल्या होत्या म्हणून. पण ते करत असताना पवित्र आत्मा बोलत होता. हालेलुया. देवाची इच्छा होती की त्या 12 लोकांनी माझ्याविषयी चांगलं बोलावं. जर देव म्हणाला ना हे तुमच्यासाठी करणार आहे, ते तुमच्यासाठी झालेलं आहे. कोणीतरी आमेन म्हणा. हालेलुया. मी तुला उंच करणार म्हणजे तो आम्हाला उंच करणार आहे. तो म्हणाला की तुला बरकत मिळालेली आहे, तर 100% आमच्याकडं बरकत आहे. कोणीतरी आमेन म्हणा. हालेलुया. मग तिकडं तो एक किस्सा झाला. मग मिरियाम कुरकुर करायला लागली, मिरियाम मेली. मग तिथं आरोहण पण आहे, तो पण मेलेला आहे. आता मोशे घेऊन जात असताना आपल्याला 22वा अध्याय गणनामध्ये कळतं की त्या गणनाच्या अगोदर त्या 21व्या अध्यायामध्ये मोशे अमोऱ्यांचा राजा याचा खात्मा करून टाकतो. कारण त्याला पुढं जायचं असतं आणि समोर अमोरी राजा असतो आणि त्यांना तो मारून टाकतो. आणि आता नेक्स्ट त्याला गावामध्ये जायचं असतं. त्या नेक्स्ट गावामध्ये तो जात असताना त्या नगराचा राजा आहे तो आता काय करतोय पहा. गणना याचा 22वा अध्याय याचं वचन 2. इस्रायलाने अमोऱ्यांचे काय केले होते हे सिप्पोराचा मुलगा बालाक याने पाहिले. इस्रायल लोक पुष्कळ आहे हे पाहून तो अतिशय घाबरला आणि तो हवालदिल झाला. आता सिप्पोराचा मुलगा जो बालाक आहे तो घाबरलेला आहे इस्रायल लोकांना बघून, कारण ते पुष्कळ होते. म्हणा पुष्कळ. हालेलुया. ते पुष्कळ होते.
आणि त्याने ऐकलं, तो बलाक जो राजा आहे ना, त्याने ऐकलं की अमोऱ्याच्या राजाला या मोशेने आणि या इस्रायल लोकांनी कसं त्याला मारलेलं आहे, कसं ते विजयी झालेलं आहे आणि आता ते माझ्या नगराच्या जवळ येऊन उभारलेले आहेत. आणि तो बलाक राजा जो मोआबचा राजा आहे तो घाबरलेला आहे, तो घाबरलेला आहे. त्याला एक भीती बसलेली आहे की या इस्रायल लोकांमुळं आता माझा पण पराजय होणार आहे. जसं त्याने अमोऱ्याच्या राजाला मारलेलं आहे तसं आता ते मला पण मारतील या भीतीमुळं त्याला एक दडपण आलेलं आहे, त्याला एक भीती आलेली आहे. आणि आता त्या भीतीतून त्याला बाहेर यायचं आहे. आता इस्रायल लोकांना त्याला हरवायचं आहे. आता मोठं सैन्य तुमच्या समोर आहे, सगळं तलवार भाले घेऊन उभे आहेत आणि आता तुम्हाला लढायचं आहे. तुम्ही काय घेऊन उभं राहणार? आता बिलीवर सोडा, एक नॉर्मल काय तुम्ही AK-47 घेणार, बेस्ट टू बेस्ट तुम्ही वेपन घेणार. हां, शेजारच्या मोहळच्या लोकांना बोलणार, नद्रुकच्या लोकांना बोलणार, या टीम आपण एक मोठी टीम करू, आपलं पण एक मोठी आर्मी करू आणि आपण यांच्यासमोर लढू. बरोबर आहे की नाही? काय चूक आहे का? अगोदर राजा असेच करायचे. एक राजा आला, त्याला दिसलं दुर्बल आहे, बाकीच्या राजांना बोलून घ्यायचं. इकडं बलाक राजा आपण बघतोय एवढं मोठं सैन्य, इस्रायल लोक पुष्कळ आहे. आता त्याला भीती आलेली की मी हरणार. आता त्याला ती भीती आलेली आहे. आता मग तो काय करतो माहिती आहे का? तो इतर राजांना बोलवत नाहीये, पण दुसऱ्या गावातल्या एका माणसाला बोलवतो. त्याचं नाव बलाम. म्हणा बलाम. त्या बलामाला तो बोलवतो. आणि बलामाला कशाला बोलवतो माहिती का? बलाम कुठला सेनापती नाहीये, बलामाच्याकडं कुठला आर्मी नाहीये. नीट ऐका, आता वचन सुरू होईल. बलाम कुठला राजा नाहीये, तो कुठला सेनापती नाहीये, त्याच्याकडे कुठली आर्मी नाहीये, पण बलाम एक संदेष्टा होता. आणि त्याला त्यांनी बोलवलं. कशाला बोलवलं माहिती आहे का? या सगळ्या इस्रायल लोकांना श्राप देण्यासाठी. बघा, एक राजा तो काय निवड करतो, एवढे लाखोनी इस्रायल लोक ते मला मारायला आले आणि त्या अख्ख्या इस्रायल लोकांना मारण्यासाठी, त्यांना हरवण्यासाठी तो राजा एका अशा व्यक्तीला बोलवतोय जो श्राप देईल. एक व्यक्ती श्राप दिल्याने ते इस्रायल लोक हरतील, हा त्याचा विश्वास होता. मी या गोष्टीवर खूप मनन केले. म्हणजे त्या एका व्यक्तीच्या मुखामध्ये इतकं सामर्थ्य होतं की राजाला म्हटलं दुसरं काय नको, AK-47 नको, बॉम्ब बीम नको, ॲटम बॉम्ब पण नको, फुटके बॉम्ब पण नको, फुसकी बॉम्ब पण नको, जपान नको, चायना नको, एकच माणूस काफी आहे. अख्ख्या इस्रायलाला हरवण्यासाठी एक व्यक्ती उभा असणार आहे आणि त्या व्यक्तीचं काम काय? उभा राहून त्यांना श्राप द्यायचं. कल्पना कराल का तुम्ही? अख्ख्या शत्रूला हरवण्यासाठी बलाक राजा म्हणतो त्या बलामाला बोलवा आणि तो बलाम येऊन त्यांना श्राप देईल. कारण तो बलाक राजा काय म्हटला, ह्यानी कोणाला श्राप दिला ना त्याचा शाप खरा होतो. म्हणजे त्याच्या शब्दामध्ये सामर्थ्य होतं. हालेलुया. सगळेजण कान उघडे ठेवून ऐका. परमेश्वर विश्वासणाऱ्यांवर पण दया करतो, अविश्वासणाऱ्यांवर पण दया करतो. दोघांवर. आम्ही खूप स्पेशल नाही आहे, पण स्पेशल केव्हा होतो? जी दया मिळाली त्या दयेमध्ये जेव्हा आम्ही वाढतो, देवाने सांगितल्याप्रमाणे करतो, तेव्हा दयेबरोबर कृपेला पण खेचून घेतो. म्हणून हा आत्मिक नियम आहे, जे पण तुम्ही बोलाल त्याच्यामध्ये सामर्थ्य असणार आहे. मग तो एक बिलीवर बोलो किंवा अनबिलीवर बोलो. हालेलुया. नियम सगळा सारखा आहे. हालेलुया. आणि तो म्हणतो एक व्यक्ती काफी आहे शाप देण्यासाठी. आणि त्याच्या शब्दामध्ये इतकं सामर्थ्य होतं की राजा म्हटलं तू ये, तुला पाहिजे तेवढं मी पैसे देतो. पाहिजे तेवढं. मोठमोठे सरदार त्यांनी पाठवले, जा त्याला घेऊन या, रिक्वेस्ट करा. राजा बोलवतोय, एकच काम, काही करायचं नाही, उभं राहायचं आणि श्राप द्यायचं, उभं राहायचं, त्यांच्या विरुद्ध बोलायचं, एवढंच काम तू कर, ह्याच्या व्यतिरिक्त काय काम करू नको. आणि पुढे राजा काय म्हणतो, तुझं अख्खं घर मी सोन्या चांदीने भरून टाकतो, फक्त तू ये आणि एकच काम कर, श्राप दे, श्राप दे, श्राप दे.
शब्दांमध्ये सामर्थ्य आहे. हालेलुया, हालेलुया. त्या अख्ख्या इस्रायलाला हरवण्यासाठी परमेश्वर, ते राजा म्हणतो त्या संदेष्टाला बोलू ना, तो बोलेल आणि मला विश्वास आहे की मी विजय मला नक्कीच मिळणार आहे. त्याला देवाची ओळख कदाचित नसेल बलाकला. तो बला म्हणतो ठीक आहे मी येईल, पण मी अगोदर माझ्या देवाकडे जाऊन प्रार्थना करतो. आणि तो प्रार्थना करतो आणि आपला जिवंत देव त्याला प्रकट होतो. आणि आपला जिवंत देव काय बोलतो तोच माझा आजचा संदेश आहे. देव बलामास म्हणाला, वचन 12, तू यांच्याबरोबर बरोबर जाऊ नको, या लोकांना शाप पण देऊ नको, कारण ते आशीर्वादित लोक आहेत. जोराने देवाला टाळ्या वाजून धन्यवाद द्या, म्हणा की मी आशीर्वादित आहे. हालेलुया. हे वचन काही वेळासाठी असू दे, स्क्रीनवर बघा. देव बलामाला म्हणतो जाऊ नकोस, जाऊ नकोस आणि श्राप पण देऊ नको, कारण हे माझे लोक आहेत आणि हे लोक साधारण लोक नाही आहे. तुम्ही आणि मी आशीर्वादित लोक आहे. म्हणून आज माझा संदेशाचा शीर्षक हेच आहे, देव म्हणतो तुम्ही आशीर्वादित आहात. हालेलुया. शेजारच्याला म्हणा मी आशीर्वादित आहे, माझं कुटुंब आशीर्वादित आहे. जेवढं तुम्हाला एक 5 मिनिटामध्ये कबूल करता येईल कबूल करा. मी आशीर्वादित आहे, माझी नोकरी आशीर्वादित आहे, माझं घराणं आशीर्वादित आहे, माझी लेकरं बाळं आशीर्वादित आहे, माझी शेतीबाडी आशीर्वादित आहे, माझा व्यवसाय आशीर्वादित आहे. हालेलुया. माझं घराणं आशीर्वादित आहे. हालेलुया. माझी गुरं मेंढरं आशीर्वादित आहे. हालेलुया. कारण देव म्हणाला हे लोक आशीर्वादित आहे. हालेलुया. तुम्ही आणि मी आशीर्वादित असे लोक आहोत प्रियांनो. हालेलुया. जर देव म्हणतो मी तुला जर आशीर्वादित केलेले तर कोण तुला श्राप देणार नाही. हालेलुया. जर मी तुला आरोग्य देणार आहे, संपलं, विषय संपला. कुठला डॉक्टर त्याच्यामध्ये आजार शोधून काढू शकणार नाही. कोणीतरी आमेन म्हणा. हालेलुया, हालेलुया. तुमच्या माझ्या उन्नतीमध्ये कोणी सुद्धा येणार नाही. हालेलुया. देव बलामाला म्हणाला तू यांच्याबरोबर जाऊ नकोस. हालेलुया, हालेलुया. सेम हेच डायलॉग परमेश्वर योबाशी म्हणतो की तू माझ्या दासाला हात लावू शकत नाही. हालेलुया. तुम्हाला माहीत नाही हो, तुम्ही आणि मी किती भारी लोक आहेत. देवाने तुम्हाला मला आशीर्वादित केलेलं आहे. नो लिमिटेशन, सगळं भरपुरीने दिलेलं आहे. देव म्हणतो तर देवावर विश्वास ठेवा. हालेलुया. परिस्थितीवर विश्वास ठेवू नका. लोक काय म्हणतात त्याच्याकडं बघू नका. हालेलुया. एक बहीण घर बांधायला सुरुवात केली आणि खूप छान केली आणि नंतर ना घाबरायला लागली. दीदी प्रार्थना करा, प्रार्थना करा, प्रार्थना. म्हटलं काय झालं? नाही आमच्या शेजारी एक बाई आहे. हां काय? मग पुढं बोल. म्हटलं बाईच आहे ना, अजून दुसरं कोण नाही ना? नाही बाईच आहे. म्हटले मग काय झालं? नाही ती काय तर डेंजर जादूटोना करते. मी म्हटलं तुझं लक्ष तिथं कशाला जायला पाहिजे? मी प्रार्थनाच केली नाही, तिला चांगलं सरळ केलं. नको तिथं आम्हाला बघायचं आहे. आणि जे देव बोललेलं आहे त्या गोष्टीकडे आमचं लक्ष नसतं. हालेलुया. देव बलामाला म्हणतो तू जाऊ नको. शाप तर दूरचीच गोष्ट आहे. मी तुला सांगतो ते माझे लोक आहेत आणि ते आशीर्वादित लोक आहेत. हालेलुया. आशीर्वादित म्हणजे तुम्ही ब्लेसेड आहात. कुठल्याच गोष्टीची तुम्हाला मला कमतरता नाही आहे. हालेलुया, हालेलुया. आशीर्वादाची एक व्याख्या नीतिसूत्रामध्ये असं दिलेलं आहे, देव एखादी गोष्ट देतो ना त्याच्यामध्ये दुःख मिसळून देत नाही. एकदा एका बहिणीची, जया सिस्टरला माहिती आहे, एका बहिणीने प्रेयर रिक्वेस्ट दिली. आम्ही प्रेयर करायला लावलो. म्हटलं कुणासाठी? ते आनंद हलवाई आपला सम्राट चौकमधला, त्याच्यासाठी प्रार्थना करा. म्हटलं कशासाठी? त्यांच्या पायाला गँग्रीन झालेले, पाय कट करणं. अरे बापरे. म्हटलं जगाला स्वीट वाटतो, म्हणजे आपल्या सोलापूरमध्ये फेमस आहे. ते लोक सगळ्यांना ते मिठाई वाटतात पण ते खाऊ शकत नाही. देवाने क्लिक केलं. म्हटलं की देव असा आहे, आशीर्वाद पण देतो पण त्याच्यात दुःख मिसळून देत नाही. हालेलुया. म्हणून भरपूर गोड खा. ए दीदी बोलले आता संपला असं काय करू. तुमचा विश्वास असू द्या, मग अशक्य ते शक्य होईल. कोणीतरी आमेन म्हणा. हालेलुया. देव म्हणतो तुम्ही आणि मी आशीर्वादित लोक आहे, जाऊ नको म्हणतो. ऐकतो तो खूप चांगला होता बलाक, जरी देवाला ओळखत नसेल तरी चांगला होता.
परत दुसऱ्या वेळेस ते म्हणतात नाही अजून भरपूर सोनं चांदी येतो, चल म्हणतो. मग कसं तरी करून निघतो. मग ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे, गाढवावर बसतो, गाढव त्याला ढकलून देते. मग गाढव म्हणतो अरे मीच आहे, तू ऐक बघ तिथं स्वर्गदूत उभारले. देव म्हणतो जाऊ नको, तू निघालेला आहेस, काय करायला लागला. मग तो म्हणतो देवा जे शब्द तू बोलशील ना तेच मी बोलेल. मग तो येतो. आता अध्याय 23 सुरू झालेला आहे. तुम्हाला कंटाळा तर येत नाही का? हां, हालेलुया हालेलुया. 23वा अध्याय. मग आता बलाक राजा एका मोठ्या डोंगरावर घेऊन जातो, बालच्या उंच स्थळी तो घेऊन जातो. आणि जिथून बलाम आणि बलाक उभारलेलं आहे आणि सगळं समोर इस्रायलचे लोक बसलेले आहेत. त्यांनी आमचा तट ठेकून उभारलेले आहेत. आणि तो म्हणतो की आता यांना तू श्राप दे. बलाक काय करतो, थांबा, शाप देण्याच्या अगोदर मी यज्ञ करतो. आणि यज्ञ करतो आणि तो म्हणतो मी देवाला प्रश्न विचारतो. मी हे काय एक्सप्लेन करत आहे, छोट्या छोट्या गोष्टीतून परमेश्वर तुमच्याशी माझ्याशी बोलेल. यज्ञ करतो. तो म्हणतो की ठीक आहे मला माहिती आहे मी कोण आहे, तरी मी देवाला प्रश्न विचारतो. आणि तो देवाला प्रश्न विचारतो आणि देव त्याच्याशी बोलतो. आणि तो म्हणतो चल आता मी येतो. आणि जेव्हा तो इस्रायल लोकांना बघतो, आता त्याला काय करायचं असतं, श्राप द्यायचा असतो. पण वचन 8:23 म्हटलेलं आहे, हे माझं प्रित्यर्थ याकोबाला शाप दे, इस्रायलाला धमकी दे. ज्याला देवाने शाप दिला नाही त्याला मी कसा शाप देऊ. ज्याला परमेश्वराने धमकी दिली नाही त्याला मी कशी धमकी देऊ. हे परमेश्वर तुमच्या माझ्याविषयी बोलत आहे. तुम्हाला जर देवाने श्रापच दिलेला नाहीये तर कुठला पण श्राप तुम्हाला मला लागणार नाही. सर्वजण जोराने आमेन म्हणा. हालेलुया. जर देवाने तुम्हाला धमकी दिलेली नाहीये, तू आजारी पडशील, तुझं वाईट होईल, असं देवाने तुमच्याविषयी म्हटलेलं नाहीये, तर जगातला कुठला पण राजा येऊन तुम्हाला धमकी देऊ दे, ती धमकी तुमच्या माझ्यासाठी सफल होणार नाही. देवाचे लोक आमेन म्हणा. हालेलुया. तो म्हणतो अरे मला श्राप द्यायचे, पण त्याच्या मुखातून काय आले, जर देवानेच ह्याला श्राप दिला नाही तर मी कोण याला श्राप देणारा. जर देव ज्याला धमकी देत नाही तर मी येऊन किती पण बोलू दे, ह्याचा काही उपयोग होणार नाही. तर बलाक म्हणतो अरे वेड्या, मी तुला श्राप द्यायला आणलो, तुला श्राप द्यायचंय. तो म्हणतो मी देऊ शकत नाही. बलाक वेडा होता. ठीक आहे, हे अँगल चांगला नाही, आता इकडं दुसऱ्या तुला डोंगरावर घेऊन जातो, आता इकडं उभारून इकडनं तुला श्राप द्यायचंय. तिकडं पण उभारतो, तिकडं पण बघतो. आणि तो म्हणतो थांब, मला देवाला विचारू दे. म्हणा देवाला विचारू दे, देवाला विचारू दे. देवाला विचारतो, येतो. आता बलाक म्हणतो प्लीज, पहिल्यांदा झालं मी समजू शकतो, दुसऱ्यांदा तरी या डायरेक्शनने, इकडनं तू आशीर्वादच दिला, आता इकडं उभारून इकडं तरी शाप दे. तेव्हा तो काय म्हणतो माहिती आहे का, वचन 23 गणना 23 आणि 23 म्हटलेलं आहे, याकोबावर काहीच मंत्र तंत्र चालावयाचे नाही, इस्रायलावर काही चेटूक चालायचे. गणना 23:23 गळ्यात बांधून ठेवा. हां, ए नका बांधू बाबा, तावीसारखं बांधून फिरतेल तुम्ही, तसं काय नाही. इकडनं त्याला वाटलं की आता इकडनं तरी अँगल बदलून आता हा तरी बलाक यांना श्राप देईल. पण तो काय म्हणतो, या इस्रायलावर मी किती पण शाप देऊ दे, किती पण जादूटोणा करू दे, किती पण ते काय भुताटकीच्या गोष्टी करू दे, किती पण मंत्रतंत्र करू दे, पण या इस्रायलावर जे देवाच्या दृष्टीने आशीर्वादित आहे, जे देवाचे लोक आहे, तो बलाक म्हणतो यांच्यावर काही चालणार. जोराने म्हणा, काही चालणार, काही चालणार, काही चालणार नाही, नाही, नाही. आता त्या भावाने मला मेसेज केला, सिस्टर एक बिलीवर फॅमिली, हां ब्रदर बोला, त्यांच्यावर कोणीतरी जादूटोणा केले, प्रार्थना करा. अजिबात केले नाही मी प्रार्थना. जर देव म्हणतो तुझ्यावर चालणार नाही तर चालणारच नाही. हालेलुया. देव जो म्हटलं किती पण तुला श्राप देऊ दे, किती पण असं असं करू दे, काही होणार नाही.
तुमच्या माझ्यावर कुठल्याच गोष्टीची बाधा होणार नाही. हालेलुया, हालेलुया. बालाक म्हणतो, अरे मी काय मंत्र करू? घरासमोर लिंबू पडला ना, उचला, कापा, कालवण करा, मटण करा, मस्त पिळान खावा. हालेलुया. हां, अर्ध्या लोकांचं लक्ष, पास्टर हे सत्य बघा, अर्ध्या लोकांचं काहीतरी केले हो जादूटोना. आम्ही नव्हतो बघा, असं शेजारच्या बहिणी केलं, शेजारचीच बाई असती आणि नाही तर दुसरे नातेवाईक असतात. आमची आत्या बघा, आत्या डेंजर, आत्या बघा आमची. किरण बरोबर आहे ना? हां, आत्याने, हां मावशी नाही, मावश्या सगळ्या प्रेमळ आहेत. हां, एक तर आत्याच असते, नाही तर शेजारच्या असतात. पण बालाक म्हणतो, तू मला कुठं पण उभा कर, मला त्या देवाने दर्शन दिलं. आणि तो म्हणतो, ह्यांच्यावर मी किती जरी श्रापाचे बोललो ना, कुठलीच बाधा यांना होणार नाही. हालेलुया. बालाक हरलाने, ठीक आहे तुला तिसऱ्या डोंगरावर घेऊन जातो. आता तिसरा डोंगर आलेला आहे. आता बालाक म्हणतो, पहिल्या 2 वेळा देवाला विचारलं ना, तिसऱ्या वेळेस देवाला विचारत पण नाही. नाही म्हणतो, हे लोक आशीर्वादित आहे. तो काय म्हणतो, हे लोक आशीर्वादित आहे, मी देवाला पण विचारणार नाही. हालेलुया. तो म्हणतो, मी देवाला विचारणार नाहीये. आणि तो म्हणतो की पुन्हा येऊन तो काय म्हणतो माहिती आहे का, तो म्हणतो की यांना परमेश्वराने आशीर्वादित केलेलं आहे. हालेलुया. ज्याला परमेश्वराने आशीर्वादित केलेलं आहे त्याला मी कसा श्राप देऊ? आणि गणना 24 मध्ये परमेश्वराचं एक वचन खूप सुंदर आहे. एक वचन लावा शुभम. इस्रायलाला आशीर्वाद देणे हे परमेश्वराला भले दिसले. तेव्हा बलामाने पाहिले, तेव्हा तो पूर्वीप्रमाणे शकून पाहायला गेला पण नाही, तर त्याने आपले तोंड रानाकडे केले. तुम्हाला आशीर्वादित करावं हे देवाला बरं वाटतं. आमेन म्हणा जोराने सगळेजण. तुम्ही कसे पण असा, कुरकुर करणारे असा, छळणारे असा, त्रास देणारे असा, पण इथे एक वचनाने माझं लक्ष अट्रॅक्ट केलं. इस्रायलाला आशीर्वाद देणे हे परमेश्वराला बरे वाटले, म्हणून तो म्हटला, मी यांना श्रापच देऊ शकत नाही. आज प्रत्येक परिस्थिती तुमच्याकडे बघून हेच म्हणते हो, प्रत्येक परिस्थिती. अरे इस्रायलाच्या देवाला ह्याला आरोग्य देऊ वाटतं, तर मी येऊन काय ह्याला आजार देऊ? हालेलुया. इस्रायलाच्या देवाला वाटतं की विद्याला यशोधरामध्ये एचओडीचं पोस्ट द्यावं, हे बरं वाटतं, मग कुठला पण एचओडी तिला रोखणार नाही. हालेलुया. इस्रायलाच्या देवाला वाटतं तुम्हाला मोठा बिझनेस द्यावं, कोणी सुद्धा तुम्हाला अडू शकणार नाही. इस्रायलाच्या देवाला वाटतं तुम्हाला बरं करावं, तुमचा बिछाना बदलावा, किती पण मोठा डॉक्टर येऊन तुम्हाला सांगू दे, ते तुमच्यावर माझ्यावर काम करणार नाही. देवाचे सगळे लोक जोराने आमेन म्हणते. हालेलुया. आणि जो शाप देणारा तो आशीर्वाद देऊन निघून गेला. आज मी प्रार्थना करते, तुमच्यासमोर किती पण मोठी परिस्थिती येऊ दे, जी तयारी केली असेल, आज मी ह्याला आजार देणार म्हणजे देणार, आज ह्याचा ॲक्सिडेंट करणार म्हणजे करणार, आज ह्याला 3-13 करणार, काही सुद्धा होणार नाही. मी म्हणाले काही सुद्धा होणार नाही. तुमच्या माझ्यावर कुठलीच बाधा होणार नाही. हालेलुया. कारण परमेश्वर म्हणतो, मी यांना आशीर्वादित केलेलं आहे. शेजारच्याला सांगा, मी आशीर्वादित आहे. पुन्हा त्याला सांगा, मी आशीर्वादित आहे.
शेजारच्याला सांगा, मी खरोखरचा आशीर्वादित आहे. हालेलुया. तुम्ही आशीर्वादित असे लोक आहात. कुठली परिस्थिती तुमचं वाईट करणार नाही, पण तुम्ही आशीर्वादित असे लोक असणार आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सिस्टर आता खूप बरोबर सांगितलं, पण काय सिस्टर, ते असतेच की, आजार येतेच की. तुम्ही म्हणाल तुम्ही एकदम चंगे पावलेले आहेत, हां, तुम्हाला बरकत मिळालेली, पण कर्ज आहेच की हो. किती जणांचा प्रश्न आहे सांगा बरं. देवाच्या शब्दांच्या व्यतिरिक्त जर तुम्ही इतर शब्द बोलायला लागेल तर ती गोष्ट तुम्हाला अट्रॅक्ट करणार आहे. आता एक मी छान तुम्हाला मजेशीर गोष्ट सांगते ज्याच्याद्वारे माझ्याशी देव बोलला. आता हे रील आहे, हां, रील पाहणं पण चांगलं आहे, जास्त बघू नका फक्त. हां, एक मुलगा असतो, जर्मनीला जातो. जर्मनीला गेल्यावर सगळे जर्मन लँग्वेज, फ्रेंच लँग्वेज बोलायले. आता ह्या येड्याला काही कळतच नाही आहे. हे आपलं महाराष्ट्राचं येडं गबाळं, इकडं बघ तिकडं बघ, कोणच बोलायला तयार नाही. मग आता त्याच्या डोक्यात चालले, आता महाराष्ट्राचे लोक कुठलेत, कसं ओळखायचं. कोणतरी असेल ना. आम्ही कुठं पण गेलो ना, मराठी बोलणारे लोक भेटलं ना, आम्हाला लई बरं वाटतं. दिल्लीत एकदा म्हणजे एक आठवडा होतो, हिंदी 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 हिंदी, आणि एकदा मॅकडोनल्डमध्ये गेलो, मराठी बोला, असलं म्हणजे बरं वाटलं ना. बर्गर एकच्या ऐवजी 2 खाल्लो आम्ही. हे आपले माती आपली माणसं. तसं हे पट्टा गेले आपल्या जर्मनीला, आणि त्याला काय आपलं कोण भेटतच नाही, सगळे त्याला कळी पण नाही. मग आता काय करावं, बागेत बसतो आणि एक गाणं गायला सुरुवात करतो, गुलाबी साडी. आणि मग दुसरा आपला महाराष्ट्राचा गाणं जास्त येत नाही, काय पासून, गुलाबी साडी आणि, हां बोला बोला चालते, हां देव बोलेल, हां गुलाबी साडी आणि, हां मग दुसरा एकदम तिकडच्या कोपऱ्यातलं, लाली लाल लाल. तिसरा लगेच सगळे भेटून, भेटलो भेटलो भेटलो. तसं ह्याच्यातनं देव माझ्याशी बोलला. फनी आहे पण माझ्याशी बोलला. जेव्हा देवाच्या नसलेल्या गोष्टी आपण बोलायला लागतो ना, इथं दुखतेच, इथं दुखतेच, इथं दुखतेच, इथं दुखतेच, इथं दुखतेच, इथं दुखतेच, इथं दुखतेच. मी खरं सांगते, मागील 3 दिवसापासून मला इतका भयंकर त्रास होता. काल रात्री मला शीतलने कॉल केला आणि ती म्हटली, मला भयंकर ताप आहे दीदी, पण मला उद्या चर्चला यायचं आहे. मी तिच्यासाठी जी प्रार्थना केली तीच माझ्यासाठी केली. म्हटलं देवा, भयंकर त्रास होत आहे, पण आता मी त्रास नाही बोलणार, मला आरोग्य मिळालेलं आहे, मला आरोग्य मिळालेलं आहे. मी तिच्यासाठी पण बोलले असती, आली बघा तिथे बघा. तिला काल बोलता येत नव्हतं, इतकी तापाने ती फणफणलेली होती ना, बोलताना पण मला मोबाईलमधनं वाफ जाणवत होती. मी खरं सांगते, नाही खरंच ती म्हणजे कळतं माणसाला, कारण मी त्या पेनमधून गेले. इतका त्रास होता. त्या त्रासामध्ये पण आम्ही बेगमपूरला गेलो. त्या ब्रदरला विचारा, काही दाखवलं नाही, आजारी काय नाही. अहो तिथं लक्षच द्यायचं नाही हो. देव म्हणाला का, ऐका सगळे लोक, देव म्हणाला का मी तुला आजारी करणार आहे. पास्टर जोरात बोलले, देव म्हणाला का मी तुला आजारी पाडणार. देव म्हणाला का मी तुला कर्ज देणार. देव म्हणाला का तुझं असं होणार तसं होणार नाही ना. मग त्याच गोष्टी तुम्ही बोलत बसला ना, ते वरची टीम म्हणते आपल्या टीम मधले, गुलाबी साडी तिकडनं लाल लाल, तिकडनं फोटो माझा काढ खचाक. मग ती गोष्ट तुमच्या माझ्यासाठी होते. म्हणून नम्रतेने प्रभूमध्ये विनंती करून सांगत आहे, जे देव बोलला नाही ते बोलायला जाऊ नका. तुम्हाला एखादी परिस्थिती दिसली ना, बोला तिच्याशी, तुला आरोग्य मिळालेलं आहे, तू तुझ्या पायावर उभी राहिलेली आहे, तुला उत्तम नोकरी मिळालेली आहे, माझी बायको तू मला खूप आवडते, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. बोला बोला बोला. कारण जे देव बोलतो, तुम्ही बोलला ना, अशक्य ते शक्य व्हायला लागतं. हालेलुया, हालेलुया. शेजारच्याला सांगा, तू आशीर्वादित आहे, मी आशीर्वादित आहे, आणि कुठल्याच गोष्टीची बाधा तुमच्या माझ्यावर होणार नाही, होणार नाही. देवा तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करो. आमेन आणि आमेन.